सागर मॅच चालू करा. एका ओव्हरच्या आतमध्ये त्यांना आपण घेऊ. त्याला फक्त 4 षटकांचा सामना आहे. थोडासा उशीर देखील झालाय पण सामना चालू ठेवायचा आहे. देवी आता ना पहिले मॅच 2 वाजता 10:30 का आम्ही घरच्या निघणं 11ला तर या अर्धा तास लागू शकतो. तरी कोण आहे चला मॅचला सुरुवात होते. 4 षटकांचा सामना. मॅडन टी पॉवर त्याचं षटक. किरण पहिला करण बॉलर कोण नाही दिनेश. गोलंदाजी मार्कवर दिनेशला आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी पहिला चेंडू निर्धार फेकला जातोय दिनेशच्या माध्यमातून. मॅडम ती पॉवर प्लेचं षटक आहे. थोडंसं खेळाडू देखील कमी आहेत. एका षटकाच्या आतमध्ये ते प्लेयर इथे जमा झाले तर ते मैदानाच्या आतमध्ये एंटर करू शकतात परंतु त्यानंतर ते प्लेयर मात्र मैदानात जाऊ शकत नाही. दुसऱ्या षटकामध्ये चालू झालं तर पहिला चेंडू इथे डॉट आलाय. चालू ठेवायचं आहे सागर. एक चेंडू होईल. मॅच चालू ठेवायची आहे. प्लेयरला बूट नाही. 2 धावांची पॅनल्टी. इथे दुसरा चेंडू यावेळेला क्रॉस द लाईन. त्या ठिकाणी चेंडू अगदी सीमा रेषा पार जातोय. षटकाराने मात्र इथे सुरुवात केली जाते आणि 6 धावांच्या मदतीने धावपळीचा जर विचार केला
सागर परत 2 धावांची पेनल्टी भेटेल. बूट द्यायला सांग ना या काकांना. एवढा चांगला चेंडू आहे कार्पेट लेबलला त्या ठिकाणी क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचतोय. एकच धाव येईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय पण तो अवघी एकच धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 7 धावा. पहिल्या षटकात 3 चेंडूंचा बाद देखील संपुष्टात आलाय. षटकातील 4था चेंडू. चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिले वाईट दिशेला लॉंगनच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा षटकार. चांगला फटका त्या ठिकाणी सागर आहे आणि या दरम्यान स्वतःला रोखले करून या फलंदाजाने डॉट डिलिव्हरी पुन्हा एकदा बघायला मिळेल. धावफलकाचा विचार केला तर षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. अवघ्या 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. वाईड चेंडू एक अवांतर धाव देखील ऍड केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 14 अंकावरती. षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर दिनेशला आपण पाहू शकाल. पुन्हा चांगला फटका सजवला त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचेल. चेंडू अगदी निघून चाललाय सीमा पार. चमकार. एका षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला जवळपास 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर निलेशला आपण पाहू शकाल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीसाठी सज्ज झाला. स्ट्राईक एंडला आपण करणला पाहतोय. 18 धावा तर धावफलकावरती लगावल्यात. दुसरं षटक मार्गस्थ पहिला चेंडू यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचा होता. बॅटचा चांगला संपर्क होत नाहीये. जवळपास 1च धाव इथे अंकित केली जाईल आणि या एका धावेच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. षटकाचा दुसरा चेंडू यावेळेस फुलटोर चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. सागर चेंडूपर्यंत पोहोचला. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील सक्सेसफुल आहे. 2 धावांच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर आतापर्यंत 21 धावा
21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी देखील आहे. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. आपण टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू कोसळलाय. अवघी एकच धाव येईल. एकापेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धावफलक थोडंसं पुढे सरसावेल. जवळ पोहोचले ते 22 अंकावरती. षटकात शेवटचे 3 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. दुसरं षटक मार्गस्थ. 4 षटकांचा सामना. पहिला सामना थोडा उशिराने अपेक्षित झाला, परंतु नक्कीच विचार केला तर थोडंसं वेगळं देखील महत्त्व देणं खूप गरजेचं संघांना. परंतु तसं काही आपल्याला इथं 2 दिवसात पाहायला मिळालं नाहीये आणि थोडासा उशीर झाला, पण पाहूया कशा प्रकारे सामने होतील. त्यानंतर चौथा चेंडू आपण पाहतोय थोडासा बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ नो बॉल आणि पुढील चेंडू हा 3 हिटचा असेल. करंटसाठी एक पर्वणी म्हणावी लागेल, कारण या पुढच्या चेंडूवरती बिग हिट लगावू शकतो. त्याने बरोबर विचार केला. पहिल्या षटकामध्ये षटकार लगावला होता आणि तसेच काहीच मानसिकता मनामध्ये राहून एखादा मोठा फटका खेचणं खूप गरजेचं. अशीच काहीशी परिस्थिती थोडीशी भरकटलेल्या अवस्थेत आपण पाहतोय. निलेशा गोलंदाजाला षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकाचा विचार केला तर 23 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होता मात्र थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचेल. 25 अंकावरती षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस 4 धावा आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 29 अंकावरती जाऊन पोहोचलाय. धावफलकाचा विचार केला तर षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि चांगली फलंदाजी इथे आपल्याला पाहायला. दोन्ही फलंदाज अद्यापही जोडीत तोडण्यात यशस्वी झालेला नाही सालक डी संघ, परंतु तशी फलंदाजी जर का झाली तर 50+ धावा होऊ शकतात महाचीवाडी संघाच्या. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि त्याला फेकून दिले. लोंगनच्या डोक्यावरून षटकार. तिसरा षटक मार्गस्थ आणि धावफलकाचा विचार केला. 35 धावा 2 षटकांच्या अंती. गोलंदाजी मार्कवर सागर पवार स्वतः कर्णधार. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. त्या ठिकाणी झेल होईल का आणि यावेळेस झेल मात्र ड्रॉप झालाय आणि यावेळेस फलंदाज किरण मात्र होईल बाद.
यावेळेस चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळतं. अजय गोल फलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. यावेळेस करंट स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चांगला फटका आणि एक धाव ती कंप्लीट केली जाते. थोडंसं फंबल पाहतोय. एक धाव होती तिथे 2 धावा कन्वर्ट झाल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर जवळपास 39 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. शेवटचे 3 चेंडू. यावेळेस बॅट चेंज आणि फलंदाज करण मात्र होईल बाद. फुलटॉस चेंडू होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल आणि फलंदाज मला वाटतं बाद. फुलटॉस चेंडू होता. बॅटचा आणि चेंडूचा चांगला संपर्क होत नाही आणि सुरेश हा फलंदाज होईल बाद. वाईट प्लस 1 असे 2 धावा अंकित केल्या जातील. धावफलकाचा विचार केला तर 41 धावा धावफलकावरती. तिसरे षटक मार्ग असते. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. एवढंच देखील वाईट चेंडू. यावेळेस एक फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल.
एक धाव तर कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, 2 धावा सक्सेसफुल. दोन धावांच्या मदतीने तिसरं षटक मात्र संपुष्टात आलं. धावफलकावर विचार केला तर 44 धावा. बोल पहिला काय किती बॉल का एकच बॉल. पहिला चेंडू आपण वाईड पाहिला, त्यानंतर चांगला चेंडू होता तो गोलंदाज अमर. दुसरा चेंडू सुरेख फटका, फाईन लेग रिजन मध्ये चेंडू 1 बाउंस सीमारेषा पलीकडे आलेला हा चौकार. आपण पाहतोय ज्यावेळेस देखील चांगला चेंडू, डॉट डिलिव्हरी पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा बाजी देखील संपुष्टात आला. अपघात धावफलकाचा विचार केला तर 49 धावा धावफलकावरती. त्यावेळेस चांगला फटका आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, परंतु चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. शेवटचे दोन्ही चेंडू धावफलकावर विचार केला तर 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस विकेट करायचा होता, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, मात्र झेल जमीनला ड्रॉप झाला. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरे देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि तिसरी धाव देखील सक्सेसफुल. या 3 धावांच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 56 धावा इथे पाहायला मिळतील आणि षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. बॅट चेंज आणि फलंदाज बाद, षटक देखील संपुष्टात आले.
यावेळेस पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर करायला पाहतो. फुलटॉस चेंडू होता, समाचार चांगला घेता आलेला नाहीये. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू, पहिला चेंडू हाताळतो गोलंदाजी मार्कवर करायला आपण पाहतो. फुलटॉस चेंडू होता, अमरला तो काही चेंडू सांभाळला नाहीये. डॉट डिलिव्हरी. यावेळेस चांगला फटका आहे संघाचा. श्री गणेशन झाला. 59 धावसंख्येचा टार्गेट असताना 50+ म्हणजे 15+ नक्कीच 15ची सरासरी राखणं गरजेचं आहे 4 ओव्हरमध्ये. यावेळेस दिनेश स्ट्राईक इनला. यावेळेस फलंदाज बाद होईल. दिनेश पायचीत मध्ये सापडतोय. पहिलाच धक्का या दरम्यान सालगडी संघाला आपण पाहतो दिनेशाच्या स्वरूपात. खाली 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 ये यावेळेस पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न होता बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 4 चेंडू अगदी 1 धाव धाबळकावरती. नवीन फलंदाज सागर पवार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पहिला चेंडू डॉट खेळते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 2 चेंडूंमध्ये वगैरे चांगला फटका. लॉंगामध्ये चेंडू ड्रायव्हर झाला. 1700 चेंडूपर्यंत पोहोचेल. 1 धाव तर कंप्लीट झालं. दुसरा घ्यायचा इथे प्रयत्न नाहीये. सागर पवार त्यांच्याकडे त्यांचा मोबाईल आहे. काय केला? फ्लाईटला टाकला.
गोलंदाज अमर पुन्हा एकदा बाद होईल. यावेळेस दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये अमरच्या स्वरूपात आपण पाहतोय. एक षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला तर अवघ्या 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्गवर आपण किरणला पाहू शकाल. गोलंदाजी मार्गवर आपण किरणला पाहू शकाल. अवघ्या 2 धावा धावफलकावरती 10-12 बॉलांचा रनअप इथे गोलंदाजी मार्गवर किरण. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. शॉर्ट बॉल होता. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. 59 धावसंख्येचं टार्गेट आहे. अवघ्या 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विजयासाठी विचार केला 57 धावसंख्येची गरज आहे. येणारे 17 चेंडू आणि 57 धावसंख्येची गरज. त्यावेळेस चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. चेंडू 1-1 सीमारेषा पलीकडे जाईल. चौकार. बाहेर गेला. सहा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले. 1 धाव तर कंप्लीट झाले आणि यावेळेस 2 धावा सक्सेसफुल. दोन धावांच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एक फटका क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. 1 धाव तर कंप्लीट झाले. त्यावेळेस तिसरी धाव देखील सहजरित्याने पूर्ण होईल. 3 धावांच्या मदतीने धावफलक जवळ पोहोचेल. 11 या अंकावरती षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू 1 बाउन्स चौकार.
चला दोन्हीकडे संघ जर कर्णधार आला असेल तर लगेच पाठवायचं आहे. नागेवाडी संघाने देखील आपला कर्णधार लगेच पाठवा. मॅच नंतर सामना रंगेल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच यायचं दोन्ही संघ. गोलंदाजी मार्कवर आपण आकाशला पाहू शकाल. अद्याप 44 धावसंख्येची गरज आहे 2 ओव्हरमध्ये. इट इज अ नो बॉल. क्रॉस द लाईन फटका आपण पाहतो. चांगला सजवला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि फक्त एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 17 या अंकावरती. प्रेमिकचा चेंडू होता. चांगला संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा 9 चेंडू. समाचार मात्र चांगला घेता येत नाही दोन्ही फलंदाजांना. चला या दोन्हीवाडी संघ कर्णधार पाठवा. नागेवाडी संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. स्कोर 18. पुढील चेंडू हा 3 हिटचा असेल. जबेला सवगी 1 धाव येईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. वेळेस देखील चांगला चेंडू. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पाहायला मिळेल. दोन्हीवाडी संघ लगेच पाठवा. इथे नागेवाडी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. 2 मिनिटाच्या आत लगेच जायचं कर्णधार. It is a no ball. तीन चेंडू 3. चौकार गेला काय हा किती
24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा वाईड चेंडू. आपण तर धाव येईल 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 10 चेंडू आणि 34 धावा. बोल टाका त्याने 2-4 किती बॉल झाले रे? दोन्ही गडी संघ 2 मिनिटात या, नाहीतर 2 धावांची पेनल्टी ऍड केली जाईल. नियमांचं पालन करा. 3 वेळेला पुकार दिलाय. बरोबर नोला रन करा रे किती ते भाई एक झाला ना नो आहे ते एक झाला नाही नाही हा नोच पकड एक इथं सिंगल नो एक सिंगल 0 नो ला चौकार असा हा नो आहे ना नो बॉल काउंट कसा काय करशील तू एक रन याच्यातच काउंट होईल ना तो याला सिंगल आली तेव्हा एक बॉल झाला ना पहिला बरोबर अरे सिंगल आली तेव्हा एक काउंट झाला ना म्हणजे नो होता आणि या नो ला एक धावलत ते प्लस म्हणजे येतो तो नो होता आणि नंतरचा डॉट आला म्हणजे 2 झाला इथं आणि आता या चौकार 9 ला जे ना व्हाईटला नो मध्ये व्हाईट आला आणि आता यो म्हणजे हे बघ हा 1 2 3 4 आणि हा 5 आणि आता तो 6 हे बघ पहिला नो दुसरा बॉल सिंगल दुसरा नो चौथा सिंगल पाचवा डॉट 6वा नो त्याला चौकार परत एक वाईड एक चौकार एक आउट आणि आता झालं तुझा हिशोब झाला 29 धावा. सहा चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज असेल. लगेच सामन्यानंतर लगेच दोन्ही संघांनी क्षेत्ररक्षण सजवायचं. लगेच या इकडे नागेवाडी रिटर्न देखील इकडे यायचंय.
त्यावेळेस बिग हिट षटकार येईल आणि 6 धावांच्या मध्ये धावफलक पुन्हा एकदा सरसावेल. 39 धावा. सिंगल आहे पहिला त्यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडू. षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. त्यावेळेस चांगला फटका फाईन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, शत्रूच्या चेंडू पर्यंत पोहोचेल आणि ते विन झालाय तो नेरल मोहाची वाडी संघ.